त्याला सकाळी आला झटक्यावर झटका. ते कोणतरी आहेत तालुक्यातले मोकळे, त्यांना जे कोणी आमदार साहेबांवर जे खालच्या लेवलचं वक्तव्य केलंय शिवराज पुकळेंना, एक माझं आव्हान आहे, तुम्ही शिवराज पुकळे तुम्ही लायकीनुसार राहा. तुमची आमदार साहेबांवरती बोलण्याची एवढी पात्रता नाही. आमदार साहेब स्वाभिमानी जनतेचे तालुक्याचे आमदार आहेत. तुमची ग्रामपंचायत सदस्य होणे एवढी सुद्धा तुमची लायक नाही. तुम्ही आमदार साहेबांवरती बोलताना जरा विचार करून बोला. आणि जे आमदार साहेबांनी जे वक्तव्य केलंय ते अन्यायाविरोधात केलेलं आहे. नमस्कार, टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपल्याबरोबर टॉक 18 मराठीशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ओबीसी विभागाचे सोमनाथ पिसे आणि आमदार उत्तमराव जानकर यांचे समर्थक समाधानजी काळे, प्रथमतः टॉक 18 मराठीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. खरं तर चर्चेला यासाठी बोलवलं आहे की परवा माळशिरस तालुक्यामध्ये पुरंदावड येथे घटना घडली. तेथील एका मागासवर्गीय समाजातील एका युवकावरती माजी आमदार राम सातपुते यांच्या पीएने जातीवाचक शिवीगाळ केली आणि तदनंतर त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. खरं तर गेले अनेक वर्ष आपण माळशिरस तालुक्याचं सामाजिक राजकीय अनेक चित्र बघितलेलं आहे. काय परिस्थिती आहे माळशिरस तालुक्याच्या राजकारणाची, समाजकारणाची, आणि जी घटना घडली, खरं तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला, परंतु तिथं बराच वेळ पोलिस त्या लोकांची FIR नोंदवून घेत नव्हती. विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी दाखल करून घेतली. काय म्हणजे पोलीस खातं, हे जे माळशिरस तालुक्यातली पोलीस स्टेशन आहे हे नक्की जनतेचे रक्षक आहे का भक्षक आहे, खरं तर म्हणायची वेळ आलेली आहे. का सर्वसामान्याला नाही द्यायचं नाही का यांना? काय तुम्ही या घटनेकडे तुम्ही प्रामुख्याने कसं बघता? प्रथमतः ज्या दलित बांधवावर अन्याय झाला त्याचा निषेध हा लोकनेते आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी तीव्र शब्दात केलेला आहे. आणि त्या पीडिताला न्याय मिळावा म्हणून आमदार जानकर साहेब पोलीस स्टेशनमध्ये स्वतः गेले, FIR दाखल व्हावी आणि त्याला न्याय मिळावा ह्या त्यांनी टोकानी प्रयत्न केला. गृह खातं आणि देशात आणि राज्यात भाजपची सरकार आहे आणि हा माजी आमदार बीडचा जो हक्का आहे हा माळशिरस तालुक्यात त्याला जी वाल्मिक तयार करायचे त्यानं जी धुमाकूळ माजवला त्याच्यासाठी कुठंतरी त्याला चाप मिळावा म्हणून आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी तालुक्यातला शेवटच्या माणसावर जरी अन्याय झाला तर तो अन्याय, तो घाव हा माझ्यावर आहे असं समजून त्याला न्याय देण्याची भूमिका जानकर साहेबांनी केलेली आहे. त्याच्यामुळे त्याला न्याय हा मिळणार आणि आमदार उत्तमराव जानकर साहेब त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. नक्कीच. खरं तर परवा काही माध्यमाशी बोलताना विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनी बोलले की माझ्या आमदारांच्या PN बद्दल बोलले, माझ्या आमदारांबद्दल बोलले आणि त्याच्यामध्ये काही त्यांनी वक्तव्य केली. खरं तर ते तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत, त्याला तालुक्याचे कुटुंब प्रमुख आहेत, जे त्यांना मानत नाहीत आमदार, त्यांचे सुद्धा ते आमदार आहेत. परंतु ही मुलाखत झाल्यानंतर काही पिलू भागातील भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याने एका माध्यमाशी बोलताना जानकर साहेबांवर एकेरी टीका केली. काय त्या टीकेला कसं बघताय तुम्ही? खरं तर मला त्या शिवराज पुकळ्याची लायकी नाही, आमदार उत्तमराव जानकर साहेबांवरती बोलण्याची त्याची पात्रता नाही. खऱ्या अर्थानं एक आमदार ह्या तालुक्यातील 4-4.5 लाख लोकांचा प्रतिनिधित्व असतं, तो पालक असतो आणि एखाद्यावर न्याय झाला आणि त्या न्यायाला वाचा फोडली म्हणून जर तुम्ही न्यायाच्या बाजूनं न्याय देणाऱ्याला गुन्हेगार ठरवत असाल आणि तुम्ही जर म्हणत असाल की बाबा अन्याय करणं केलेला माझे आमदार एकीकड आणि न्याय देणारा विद्यमान आमदार एकीकड, त्या न्याय देणाऱ्या आमदाराला तुम्ही गुन्हेगाराच्या कडघऱ्यात उभा करताय आणि तुम्ही असं जाणवून देताय की तालुक्याला की अन्याय आम्ही केलाच नाही, अन्याय आमदार उत्तमराव जानकर साहेबांनाच ह्या तालुक्यावर केला. ही परिस्थिती आणि हे सगळे पिक्चर तयार करायला भारतीय जनता पार्टी एकदम तरबेज आहे. त्याच्यामुळं शिवराज पुकळेंना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जे बेताल वक्तव्य केलं, तुम्ही जे आमच्या नेत्यावर जे नाहीते आरोप केले, तुम्ही म्हणला की
मोहिते पाटलाच्या दारात उभा राहून तुम्ही आमदारकी मिळवली. शिवराज पुकळे, तुला जर राजकारण कळत असेल, तुला समाजकारण कळत असेल, तर सोलापूर जिल्ह्यावर जी वेळ आणली होती भारतीय जनता पार्टीनं, त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यात बाहेरचा माणूस चालणार नाही म्हणून आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी निर्णय घेतला आणि 70 वर्षाचा मोहिते पाटलाचा आणि आमच्या पार्टीचा संघर्ष संपवून मोहिते पाटला धैर्यशील भायांना ह्या तालुक्यानं 80,000 मताचं लीड देऊन हा मतदारसंघ हा आम्ही ठरवल तो खासदार, आम्ही ठरवल तो आमदार. ही परिस्थिती ह्या माळशिरस तालुक्यात आहे म्हणून माळशिरस तालुक्याचा आमदार आणि माळशिरस तालुक्याचाच खासदार. आम्ही काही कोणाच्या दारात गेलो नाही आणि ते काही आमच्या दारात आलं नाही. आमचा स्वाभिमान, आम्ही माती, ह्या सोलापूर जिल्ह्याची माती ही स्वाभिमान आहे आणि तिला डाग लागून द्यायचा नाही म्हणून आमदार जानकर साहेबांनी घेतलेली ती 2024ची निवडणुकीची तो निर्णय होता. ठीक आहे, कुणाच्या दारात गेलं ना. चर्चा करताना खरं ते नंतर पुढेही बोलले की उत्तमराव जानकरांवरती खरं तर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कापडं फोडायचे. आणि ते जे जानकर साहेब स्टेटमेंट होतं ते स्टेटमेंट धरून त्यांनी उल्लेख केला की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. काय या स्टेटमेंटचं तुम्ही कसं बघता? खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशन, सरकारी यंत्रणा ही कुठल्या एका पक्षाची ती असू शकत नाही. लोकशाहीतून आपला देश चालतो आणि ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर सर्व देश चालत असताना पोलीस स्टेशन ही सर्वसामान्यांसाठी आहे. प्रत्येक माणसाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाला न्याय द्यायची भूमिका ही पोलीस स्टेशनची पाहिजे. जर तिथं न्यायच भेटत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून, ह्या तालुक्याचे विद्यमान आमदार म्हणून आणि तालुक्याचा नागरिक म्हणून त्यांची पूर्ण जबाबदारी आहे. त्यांनी जे वक्तव्य केलंय, आमचीच पार्टी काय, आम्ही कार्यकर्तेच काय, पण सगळा तालुका त्यांचं समर्थन करतो. वेळ पडली तर ते अधिकाऱ्याला, पोलीस स्टेशनला सुद्धा धारेवर धरायला कमी करणार नाही. खरं तर त्यांनी जुनं एक दाखलं दिलं की बाबा तहसीलदारला मारलं किंवा त्यांच्याकडं जनाधार संपलाय. अगदी मोहिते पाटलांच्या बंगल्यात सुद्धा काळं कुत्रं येत नाही, उत्तमराव जानकरांच्या बंगल्यासमोर काळं कुत्रं येत नाही. खरं तर आम्ही काय सांगा, शिवराज पुकळेला म्हणाव, तू सकाळचा 9 वाजता आंघोळ करून येऊन इथं वेळापूरच्या गरुडच्या फक्त गेट मधनं आत बघ, किती गाड्या असते त्या आणि किती लोक असते ती. दररोज 1000-2000 लोकांचा ओढा गरुड बंगल्यात असतो आणि एका फोन असा एकही माणूस जात नाही. त्या बंगल्यातून, त्या लोकनायकाच्या दरबारातून एकाला सुद्धा त्याच्या अन्याय होणार नाही आणि तो कधी खाली हाताने जात नाही. आलेला माणूस भेटतो, त्याला कधी वेटिंग नसतं. त्याचा एका फोनमध्ये काम नाही झालं, दुसरा फोन लावणार, दुसऱ्या दिवशी आज नाही काम झालं उद्या ये म्हणणार, उद्या काम नाही झालं परवा ये, पण त्याचं काम तडीच लावण्याचं काम जानकर साहेब करतात. आणि शिवराज पुकळेला माहिती आहे ना, असल किंवा नसल, मला शिवराज पुकळेला सांगायचं की आमदार नसताना सुद्धा ह्या तालुक्यातला डीपी बिन पैशाचा अधिकाऱ्याचं छातडाला धरून आमदार सुद्धा नव्हते त्यावेळी सुद्धा डीपी बसवत होतं. आता तर एका तासात आम्ही डीपी शेतकऱ्याच्या बांधावर लावतो. तू सांगू नको की माझे आमदार राम सातपुते डीपी पाठवतात आणि हे करते. अरे आमदार नव्हतं तेव्हा जानकर साहेबांनी ही कामं केली, आता तर लय करतात. मला अशी तुमच्या बरोबर चर्चा करायची. खरं तर गेली 24ची लोकसभा संपूर्ण जिल्ह्याने बघितली. राज्याचा निकाल वेगळा होता आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल वेगळा होता. नंतरची विधानसभा बघितली, राज्याचा निकाल वेगळा आणि जिल्ह्याचा निकाल वेगळा. आमदार जानकर साहेब इथं निवडून आले. त्यानंतर अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असं एक वातावरण तयार केलं गेलं की आता आमचाच नगराध्यक्ष होणार आणि आमची सत्ता बसणार. एक माहोल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केला होता. अतिशय हाय व्होल्टेज अकलूज नगर परिषदेची निवडणूक झाली आणि खरं तर बघितलं आजच अकलूज नगर परिषदेच्या नूतन तुमच्या पक्षाचे नगराध्यक्षा तो अडगळीताई झाल्या, उपनगराध्यक्ष सुशील मोहिते पाटील झाले. आज त्यांनी शपथविधी घेतला. खरं तर आता ते शिवराज पुकळे असे म्हणले की राष्ट्रवादीच्या आणि जानकर साहेबाच्या मोहिते पाटलांच्या पायाखालची वाळू सरलेली आहे आणि पंचायत समितीचा सभापती आमचा होणार, आमची सत्ता येणार. काय एकूणच ही जर लोकसभेपासून जर राजकारणाचं जिल्ह्यातलं माळशिरस तालुक्यातलं चित्र बघितलं तर येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारांचा गट आहे, महाविकास आघाडीत तुम्ही आहे, तिकडं महायुती आणि भारतीय जनता पार्टी. खरं तर भारतीय जनता पार्टीचं इथलं नेतृत्व माझे आमदार राम सातपुते इतर घटकांना, इतर घटक पक्षांना ते विचारात घेत नाहीत, त्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. हे नगर परिषदेमध्ये आपण बघितलंय आणि आगामी काळात अजून काय चित्र घडतंय हे आपल्याला बघायचं आहे. परंतु आता येणाऱ्या ज्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही कार्यकर्ते आपल्या नेत्यांना एक निष्ठा असते, बोलत असतात. त्याबद्दल की पुढची जिल्हा परिषद पंचायत समितीची परिस्थिती कशी असणार आहे? खरं तर पत्रकार साहेब, मला तुम्हाला सांगायचं आहे की सोलापूर जिल्हा हा स्वाभिमानी जिल्हा आहे. महाराष्ट्राचं चित्र नगरपालिकेचं काय होतं आणि सोलापूर जिल्ह्याचं काय चित्र होतं हे तुम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे. अकलूजला एवढे सत्ता पैसा 5-25 कोटी रुपये आणून त्यांनी गलीबोळात फिरून ह्यांच्या सरकारी यंत्रणेतनं पैसे पोचवलं. ह्यांना सिक्युरिटी ह्यांच्या सरकारची, ह्यांचं सरकार ह्यांना पाहिजे त्यावेळी जेवढं पाहिजे ती यंत्रणा देत आहे. ह्यांचा मुख्यमंत्री, ह्यांचा गृहमंत्री, तुम्ही कोणी बोलायचं नाही. कुठल्या अधिकाऱ्याने, निवडणूक अधिकारी ह्यांनी म्हणाल तसं करायचं. या माळशिरस तालुक्यानं स्वाभिमान राखला, अकलूजनं तख्त राखला आणि सोलापूर जिल्ह्यानं सुद्धा दाखवून दिलं महाराष्ट्राला की आम्ही कुणाचं गुलाम नाही. ह्या मातीला गुलामीचा कधी आम्ही गंध चढून देणार नाही. म्हणून ह्या जिल्ह्यात आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी झंझावाती दौरा केला. पंढरपुरासर प्रणितीताई भालके असतील, थिटेताई असलेल्या अनगरला, अहो त्यांना तर फॉर्म भरून दिला नाही. ही दहशत तुमची, ही भारतीय जनता पार्टीची दहशत. अहो पंढरपूरला तर चिन्ह मिळवून दिलं नाही. ही प्रणितीताई भालके रणरागिनी लढली आणि तिनं रात्रीच्या 2 वाजता तिकीट चिन्ह घेतलं. ज्यांना पाहिजे होतं ते चिन्ह घेतलं. म्हणजे इतकी दहशत तुमची. तुम्ही अन्याय करताय. पण इथल्या महिला, इथला परते भूमिपुत्र उठलाय आणि तुमचा काही जरी असलं, तुमची सत्ता देश जरी आणून तुम्ही आता इथं ठेवला. सोलापूर महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या हातातून निसटलेली आहे आणि जशी अवस्था नगरपालिकेला झाली त्याच्यापेक्षा दयनीय अवस्था ह्या महानगरपालिकेला होणार. आणि येणाऱ्या पंचायत समिती झडपीला हा तालुका, हा जिल्हा, ह्या जिल्हा परिषदेवर ही भारतीय जनता पार्टी सोडून, भारतीय जनता पार्टीला लांब ठेवून सगळ्यांची युती होऊन, बाकीच्यांची तुतारी असेल, जे बीस बरोबर येतील त्यांच्या बरोबर आम्ही युती करून जिल्हा परिषदेवर हा आमचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार. नक्कीच. आता आपल्या बरोबर दुसरे कार्यकर्ते समाधान काळे. आपण बघितलं की एकूणच माळशिरस तालुक्याच्या राजकीय परिस्थितीचं चित्र आता बदलताना दिसतंय. काही तासामध्ये जरी म्हटलं तरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्येच आता परवा माळशिरस तालुक्यामध्ये घडले जे अट्रॉसिटीचं प्रकरण असलं, आत्ताच भारतीय जनता पार्टीचे युवा नेते शिवराज फुकळे यांनी जी तुमचे नेते आमदार उत्तमराव जानकर यांच्यावर जी टीका केली, या टीकेकडे तुम्ही एक कार्यकर्ते म्हणून कसं बघता? आम्ही ह्या टीकेकडे कार्यकर्ते म्हणून बघतोय की जे शिवराज फुकळेंनी जी वक्तव्य केलं आमदार जानकर साहेबांवरती, ते फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीचं त्यांना ढवळ लागलेला आहे. त्या अनुषंगानं ते काही बरळायला लागलेले आहेत. त्यांची आमदार जानकर साहेबांवरती बोलणे एवढी लायकी नाही. ते अंधारातून मागच्या दरवाजातून आमदार साहेबांची भेट घेतात. कानात आजपर्यंत कधी ह्या शिवराज फुकळेला, राम सातपुतेला कधी पुळका आला नव्हता. आज शिवराज फुकळेला राम सातपुतेला पुळका यायला लागलेला आहे. आजपर्यंत फक्त निंबाळकर करायचा आणि आता अचानकच राम सातपुते करायला लागलेला आहे. कारण ह्याचं एकच कारण आहे, त्याला झेडपी पंचायत समितीचं ढवळ लागलेला आहे. त्याची आमदार साहेबांवर बोलणे एवढी ही नाही, लायकीचा माणूस नाही. आमदार साहेबांची उंची कुठं, तू बोलतोय कोणाला? शिवराज फुकळेंनी एक शब्द वापरला की तुम्हाला काळकुत्र विचारणार नाही. शिवराज फुकळे, राम सातपुते तुला बीडवर नाही येऊन ह्या मातीला बदनाम करायचा प्रयत्न करतोय. ह्या माळशिरस तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात त्याला वाल्मिक किती तयार करायचा असेल, त्याला करायचं असेल तो काहीतरी टार्गेट घेऊन आलाय. पण शिवराज फुकळे, राम सातपुतेसारखी 100 जर पिलावळ ह्या जिल्ह्यात आली आणि माळशिरस तालुक्यात आली
तर उत्तमराव जानकर साहेबाचा केस सुद्धा वाकडा कोण करू शकणार नाही. त्याच्या छताडावर हा इथला कार्यकर्ता स्वाभिमान जीवन ठेवेल. नक्कीच. तर हे होते सोमनाथ पिसे आणि समाधान काळे यांनी आताच शिवराज पुकळे यांनी जे आमदार उत्तमराव जानकर केल्यावरचे आरोप आहेत ते आरोप कशा पद्धतीने फेटाळून लावले, शिवराज पुकळे यांची धडपड कशासाठी चाललेली आहे आणि आगामी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षांचे कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी कशा पद्धतीने चालू आहे हे अतिशय जबरदस्त अशा भाषेत त्यांनी मांडणी केलेली आहे. बघू आपण टॉक 18 मराठीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातलं भविष्यातलं राजकारणाचं स्थित्यंतरी, राजकारणातल्या घटना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, माहिती हे कशा पद्धतीनं लढतायत आणि आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपलं वजन मतदारापर्यंत कसं दाखवतील, कुणाची सत्ता येईल, कुणाची हार होईल, ह्या सगळ्या घटना टॉक 18 मराठीच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, सोमनाथ पिसे आणि समाधान काळे यांची जर तुम्हाला मुलाखत आवडली असेल, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि टॉक 18 मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.